नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष इंग्रजी कसं बोलावं, त्याची सुरुवात कशी करावी याचा आपण विचार करणार आहोत. इंग्रजी बोलण्यासाठी वेळ फार कमी असतो आपल्याकडे, समजण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी काही सेकंद भेटतात. परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष इंग्रजी बोलतो परिस्थितीनुसार, तेव्हा अगदी कमी सेकंदामध्ये सर्व जुळवाजुळव आपल्याला करावं लागते. आणि ही जुळवाजुळव फक्त बोलण्यानेच सरावाने ती होते, कारण प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद सहाय्यक क्रियापद असते. त्याचा चेहरा आपल्याला ओळखावा लागतो. मराठी वाक्याचा सेन्स काय आहे तो लगेच आपल्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे कर्ता क्रियापद सहाय्यक क्रियापद घ्यावं लागतं. तर ही सर्व रचना प्रत्यक्ष बोलण्यानेच येते. आणि मग आजपासून आपण काही वाक्य, काही प्रश्न घेणार आहोत. प्रश्न मी वाचेल, त्यानंतर काही सेकंद तुम्हाला वेळ देईल. तेवढ्या काळात तुम्ही ते मनातल्या मनात वाक्य करायचं. नंतर मी त्याचं भाषांतर सांगेल. चला तर मग आजपासून प्रत्यक्ष बोलायला सुरुवात करूया. ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू इंग्लिश. वाक्यातील काळ, त्यांचे अक्षर, ला, लिहिलेलो, तो, ते, तात इत्यादी बघून आपण सहाय्यक क्रियापद निवडायचं, प्रश्न बनवायचा किंवा वाक्य बनवायचं. 1. त्याने पुस्तक केव्हा दाखवले. शेवटी ले आलेला आहे म्हणजे साधा भूतकाळ आहे. डीडने प्रश्न बनेल. वेन डीड ही शो द बुक. तो उडी मारतो का. तो आलेला आहे मारतो म्हणजे वर्तमान काळ आहे. तो, ते, तात आणि डब्ल्यू शब्द नाहीये म्हणजे वर्बल आहे. डज ही जम्प. आम्ही कामात व्यस्त केव्हा होतो. इथं टू बीचं रूप आहे असणे. वेन वेर वी बिझी इन द वर्क. तुला काय वाटते. तो, ते, तात शेवटी आला आहे, सिंपल प्रेझेंट आहे. डू डजने प्रश्न बनेल. व्हॉट डू यू थिंक. ती गृहपाठ करते का. शेवटी ते आलेलं आहे. डू डजने प्रश्न बनेल. डज सी डू होमवर्क. 6. ती खोली साफ करत होती का. त होती म्हणजे हा चालू भूतकाळ आहे. वाजवेरने प्रश्न बनेल. आणि वर्बल येतो. येस नो क्वेश्चन आहे. ती खोली साफ करत होती का. वॉज सी क्लिनिंग द रूम. 7. मुले सामना केव्हा जिंकले होते. ला लिहिलेलो आणि होते पण होतं म्हणजे परफेक्ट पास्ट आहे. हॅडने प्रश्न बनेल. वेन हॅड बॉईज वॉन द मॅच. 8. आम्ही नव्या घरात का प्रवेश केला. ला लिहिलेलो आहे. डीडने प्रश्न बनेल. वाय डीड वी एंटर इन द न्यू होम. मी काम कधी संपेल. संपेल भविष्यकाळ आहे साधा. विल शॅलने प्रश्न बनेल. वेन विल आय फिनिश माय वर्क. 10. मुले खिचडी करू शकता का. इथे मॉडेल वर्ब आहे शकणे. कॅनने प्रश्न बनेल. कॅन बॉईज कुक खिचडी और कॅन बॉईज कुक राईस. 11. कोणाचे घर स्वच्छ आहे. मला माहित नाही. आता कोणाचे घर स्वच्छ आहे. हुज हाऊस इज क्लीन. आय डोंट नो. माहित असणे नसणे निगेटिव्ह आहे प्रेझेंट टेन्स. आम्ही प्रयत्न का करावा. इथं पण मॉडेल वर्ब आहे करावा. वा वे आला शेवटी इथं शुड वापरतो आपण. वाय शुड वी ट्राय. 13. त्यांनी माझ्यासाठी किती शर्ट्स विकत घेतली आहेत. घेतली आणि आहेत म्हणजे परफेक्ट प्रेझेंट आहे. हाऊ मेनी शर्ट्स हॅव दे बॉट फॉर मी. 14. मीना कसे गाणे गात होती. त होती म्हणजे चालू भूतकाळ आहे. हाऊ वॉज मीना सिंगिंग अ सॉन्ग. तुझा आवडता खेळ कोणता आहे. टू बीचं रूप आहे. विच इज युअर फेवरेट स्पोर्ट किंवा विच इज युअर फेवरेट गेम. आम्ही किती वेळ अभ्यास करतो. तो, ते, तात आला. डू डजचा प्रश्न येईल वर्तमान काळ. आता किती वेळ आहे. हाऊ लॉंग डू वी स्टडी. वेळ दाखवण्यासाठी हाऊ लॉंग वापरतात. हाऊ लॉंग डू वी स्टडी. शरद कोठे पोहोचलेला होता. आता ला लिहिलेलो आणि होता पण आहे म्हणजे परफेक्ट पास्ट आहे. वेअर हॅड शरद रीच्ड. तिसरं रूप वापरलं आपण.
राहुल उद्या काय खात असेल? चालू भविष्यकाळ आहे बघा, त असेल. व्हॉट विल राहुल बी इटिंग टुमॉरो? हा चालू भविष्यकाळ थोडासा कठीण असतो प्रश्न बनवायला. इथे बी पण असतो, वर्ब आयएनजी पण असतो. व्हॉट विल राहुल बी इटिंग टुमॉरो? 19. त्यांनी काय पाहिले? साधा ला लिहिलेलं आहे, साधा भूतकाळ, डीड ने होईल. व्हॉट डीड दे सी? 20. सचिन कोणाचे पुस्तक वाचतो? त्याला माहित नाही. आता तो ते ता ते साधा वर्तमान काळ, डूडज. कोणाचे? हुज बुक डज सचिन रीड? ही डझंट नो. आय असता तर आय डोंट नो, परंतु ही असल्यामुळे ही डझंट नो. भारताचे संरक्षण हिमालय करतो. भारताचे संरक्षण हिमालय करतो, तो ते तात शेवटी आलेला आहे, डूडजने प्रश्न बनेल. द हिमालया प्रोटेक्ट्स इंडिया. हे वाक्य झालं, प्रश्न नाही येतो, प्रश्नचिन्ह दिले गेले. राहुल दरवाजा उघडतो आणि मांजर आत जाते हे मी पाहिले. हे पण वाक्य, प्रश्न नाहीये. राहुल उघडतो, तो ते तादे म्हणजे पहिलं रूप, सब्जेक्ट प्लस V1. राहुल ओपन्स द डोअर अँड कॅट एंटर्स. आय सॉ दिस. अशा 3 प्रकारचे वाक्य तिथे. 23. सर त्याला जाऊ द्या आणि मला खेळू द्या. हा लेटचा प्रयोग असतो. जाऊ द्या, येऊ द्या, खेळू द्या. सर लेट हिम गो अँड लेट मी प्ले. अशा प्रकारची रचना होईल लेटची. कृपया मला तुझे नाव कळेल का? इथे विनंती आहे, मे आय नो युअर नेम प्लीज. अशा प्रकारची रचना येईल, मे आय नो युअर नेम. नंतर 25. झाडावर किती पक्षी आहेत? इथे किती असले म्हणजे हाऊ मेनी आपण वापरतो आणि देर हा इथे डमी सब्जेक्ट आपण घेतो. हाऊ मेनी बर्ड्स आर देर ऑन द ट्री? देर आर, देर इज हा जरी नसला तरी आपल्याला तो घ्यावा लागतो. मी कोण आहे आणि तो कोण आहे? हु ॲम आय आणि हु इज ही. दोन्ही लहान प्रश्न आहेत. 27. काय लिहिले गेले? आता लिहिणारा कोण आहे इथे त्याचा उल्लेख नाही, म्हणजे ही पॅसिव्ह रचना आहे. व्हॉट वॉज रिटन? टेल मी. इथे करता नाही आहे क्रिया करणारा, म्हणजे ही पॅसिव्ह आहे. व्हॉट वॉज रिटन? टेल मी. 28. कोठे जावे व कसे जावे? हा शॉर्ट क्वेश्चन आहे. वेअर टू गो अँड हाऊ टू गो? मला माहित आहे, आय नो. वेअर टू गो अँड हाऊ टू गो, आय नो. 29. काय लिहिले जात आहे? करता नाही इथे, कोणाकडून लिहिले जाते ते नाहीये, म्हणजे हा पॅसिव्ह आहे. व्हॉट इज बिंग रिटन? लेट मी सी. काय लिहिलं जात आहे मला पाहू दे, म्हणजेच व्हॉट इज बिंग रिटन, लेट मी सी. चालू काळाचा पॅसिव्ह आहे. कोण निवडला जाईल? हु विल बी इलेक्टेड, हा पण पॅसिव्ह आहे. हु विल बी इलेक्टेड अँड केव्हा निवडला? हु विल बी इलेक्टेड अँड वेन विल ही बी इलेक्टेड. पॅसिव्ह क्वेश्चनिंग आहे, कठीण असते, ही प्रॅक्टिसने शक्य होतं. पुन्हा बघा, पहिला पॅसिव्ह, दुसरा पॅसिव्ह प्रश्न आहे. हु विल बी इलेक्टेड अँड वेन विल ही बी इलेक्टेड. येथे नोकरांना रोज पगार दिला जातो, हा पण पॅसिव्ह आहे. सॅलरी इज गिवन हिअर डेली टू द सर्वंट्स. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार, सर्वंट्स आर गिवन डेली वेजेस हिअर, असा पण होईल. माझा पेन मला द्या, तिचा पेन तिला द्या. गिव्ह मी माय पेन अँड गिव्ह हिम
हर पेन अशा रचना होतील. 33 मी मुलगा पाहिला. ला लिहिलेलो आहे सब्जेक्ट प्लस V2. आय सॉ अ बॉय. आता ज्याचे नाव राजू होते, आता हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आय सॉ अ बॉय हुज नेम वॉज राजू. कोणाला शिक्षा केली गेली. आता हा पण पॅसिव्ह रचना आहे. शिक्षा करणारा त्याचा उल्लेख नाही आहे. हु वॉज पनिश्ड. 35 माझ्याकडून 15वा वाढदिवस साजरा केला जाईल. केला जाईल पॅसिव्ह व्हॉइस. 15 बर्थडे विल बी सेलिब्रेटेड बाय मी. 36 मी जातो. आय गो. मी गेलो. आय वेंट. मी जाणार. आय शॅल गो. मी जात आहे. आय एम गोईंग. 4 प्रकारचे 4 काळातले वाक्य आहेत. आम्ही सामना जिंकलेला असेल. पूर्ण भविष्यकाळ. वी शॅल हॅव वॉन द मॅच. मी जातो. आय गो. तो जात नाही. ही डज नॉट गो. आणि तो जातो. अँड ही गोज. मी जात नाही. आय डोंट गो. 39 परीक्षा सोपी होती का. टू बीच आहे. वॉज. अशा प्रकारे 40 वाक्यांचा सराव केलेला आहे. सरावामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की वाक्यातील काळ कोणता आहे हे क्रियावरून समजायचं. आणि सुरुवातीच्या काळात आपण काही अक्षर शेवटचे ला लिहिलेलो, तो, ते, तात, ना, रील, शील याच्यावरून थोडा क्ल्यू लावायचा. नंतर क्रिया कशी घडली त्याच्यावरून आपल्याला काळ ओळखता येतो. आणि कुठल्या काळाचं वाक्य हे एका सेकंदात ओळखून त्या काळाचं सहाय्यक क्रियापद घेऊन आपण प्रश्न बनवतो. अशा प्रकारे आपण ही प्रॅक्टिस अजून चालू ठेवणार आहे. ही प्रॅक्टिस मोठ्या बोर्डवर कशी करायची, रोजचे 500 वाक्य, 500 प्रश्न कसे बोलायचे हे तुम्हाला मी मोठ्या बोर्डवर डायग्राम काढून दाखवणार आहे. आणि त्या मिनिटापासूनच आपली भीती ही नष्ट होत जाते हळूहळू. आणि दिवसाला 500-1000 वाक्य बोलले गेले तर आपल्याला सहजपणे वाक्य आठवतात आणि कमी वेळात अगदी एका सेकंदाच्या आत आपण प्रश्न बनवतो, उत्तर बनवतो. एवढं कामाच्या आजपासून सुरुवात करा. पुढील जे काम आहे ते प्रत्यक्ष बोर्डावरच मी तुम्हाला डायग्राम काढून प्रॅक्टिस कशी करावी रोज 500 ते 1000 वाक्यांची ते सांगेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.